राज्यात महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपनं खातं उघडलं। 4 नगरसेवक बिनविरोध। कल्याण डोंबिवलीत रेखा चौधरी आसावरी नवरेंची बिनविरोध निवड, तर पनवेल मनपात नितीन पाटील नगरसेवकपदी बिनविरोध। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कल्याण डोंबिवली महापालिकेतील भाजपच्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन। भाजपचे 2 उमेदवार कल्याण डोंबिवलीमध्ये बिनविरोध। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उमेदवारांसोबत संवाद साधला। धुळे महानगरपालिकेत निवडणुकीचं भाजपनं खातं उघडलंय। नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजितराजे भोसलेंची बिनविरोध निवड झाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्याचा भागवत कराड अतुल सावेंना घेराव। उमेदवारी न मिळाल्यानं भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचं उपोषण। भागवत कराड सावेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसऱ्या दिवशीही नाराज कार्यकर्त्यांचा आक्रोश। पालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानं नाराजी व्यक्त केली। भाजपच्या प्रचार कार्यालयाबाहेर गोंधळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं प्रशांत भदाणेंना उमेदवारी नाकारल्यानं राडा। प्रशांत भदाणेंचे समर्थक आक्रमक। 25 वर्ष विधानसभा लोकसभा खाल्ली, आम्हाला काय दिलं? प्रशांत भदाणेंचा पत्नीसह आक्रोश। भाजप आमदार संजय केणेकरांकडून प्रशांत भदाणेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी घरोघरी जाणार, संजय केणेकरांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरात भाजपच्या 2 महिला पदाधिकाऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने दिव्या मराठे, वर्षा साळुंखेंचा कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू। संभाजीनगरात शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळेंकडून भाजप प्रचार कार्यालयात उपोषण करणाऱ्या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न। पक्षाची शिस्तभंग करणाऱ्यांवर कारवाई होणार, शितोळेंचा इशारा। तर आमचं काम असून आम्हाला तिकीट का दिलं जात नाही, उपोषणकर्त्यांचा सवाल। अनेक ठिकाणी महायुतीत लोक एकमेकांच्या छाताडावर बसले। संभाजीनगर, नाशिक आणि ठाण्यात गोंधळ, महिलांचा आक्रोश पाहायला मिळाला। संजय राऊतांची महायुतीवर टीका। भाजपचं वापरा आणि फेका हे धोरण जे वातावरण तयार झालं तो पक्षाचा अंतर्गत विषय। भाजपच्या नाराज उमेदवारांच्या ड्रामानंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। बीडमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांसमोर कार्यकर्त्यांचा राडा। माजलगाव नगर परिषदेत झालेल्या भाजपच्या पराभवानंतर डॉक्टर प्रकाश आनंदगावकरांमुळेच आमचा पराभव झाल्याचा प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार दीपक मुंडेंचा आरोप। शिवतीर्थवर संजय राऊतांकडून राज ठाकरेंची भेट। राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये 40 मिनिट चर्चा। बाळा नांदगावकर, अविनाश जाधव यांचीही उपस्थिती। आगामी निवडणुकांसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। ठाकरे बंधूंची युती 100हून अधिक जागा जिंकणार। ठाकरेंची शिवसेना मनसे 117-120 जागा जिंकू, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासांनी शर्मिला ठाकरेंनी उमेदवारी मिळालेल्या महिला उमेदवारांचं औक्षण केलंय। सुप्रिया दळवी, शलाका हरियाण, हसीना माहिमकर यांना मिळाली उमेदवारी। मुंबईत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपकडून खबरदारी। संघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। विनोद तावडे, अमित साटम, शेलारही उपस्थित। भाजपात कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिल्याने नाराजी। पुण्यात शिंदेच्या शिवसेनेकडून 165 जागांवर उमेदवार, तर कार्यकर्ते एबी फॉर्म माघारी घेणार नाही। रवींद्र धंगेकरांची माहिती। तर दादांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली हे चुकीचं, धंगेकरांचं वक्तव्य। मीरा भाईंदर, संभाजीनगरमध्ये फसवणूक झाली, घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपनं घ्यावी, प्रताप सरनाईक यांचं आवाहन। राज्यात 18 ठिकाणी शिवसेना भाजप युती तुटली। युती तुटलेल्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत, तर मंत्री भरत गोगावले यांचीही प्रतिक्रिया। सोलापुरात अर्ज छाननी दरम्यान पोलीस आणि शिंदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची। शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। कोल्हापुरात पालिका निवडणुकीत मविया आणि महायुतीत पोस्टर वॉर। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं, मवियाचं हे पोस्टर तर सत्ता असताना भरलं खीस, आता म्हणतायत कोल्हापूर कसं, महायुतीचा पलटवार। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुण्यात 3 सभा, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येणार। अमित शहा जाहीर सभा न घेता प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार। शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार, तर पुणे महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर होणार। शिवसेना शहर संघटक आनंद गोयल यांच्याकडून विश्वास व्यक्त। पुण्यात भाजपकडून विद्यमान नगरसेवकाची तिकीट कापून नव्यांना संधी। भाजपने यंदा निम्म्या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली। 42 विद्यमान नगरसेवकांचं तिकीट भाजपने कापलं।
पुण्यात ठाकरेंचे बॅनर फाडणाऱ्यांना सचिन अहिरांनी थेट फोन करून उमेदवारी जाहीर केली। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यानं अपक्ष अर्ज दाखल, कार्यकर्त्यांनी पुन्हा ठाकरेंचे बॅनर्स लावत दुग्धाभिषेक घातला। नागपूर पालिका निवडणुकीत ठाकरेंची सेना मनसेची युती तुटली। नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेने 58 जागांवर उमेदवार दिले, तर मनसे 23 जागांवर लढणार। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर वसेल इतके नगरसेवक निवडून आणू, राज्यातील सर्व 29 पालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल, कृपाशंकर सिंह यांचं वक्तव्य। कृपाशंकर सिंहांचं वक्तव्य मराठी माणसाला अपमानित करणार, यांचा माज निवडणुकीत उतरवल्याशिवाय राहणार नाही। सचिन अहिर आणि भाजप कृपाशंकर सिंह यांच्यावर त्यांनी टीका केली। मुंबईचा विकास करण्याचं भाजपचं लक्ष्य आहे। उद्धव ठाकरेंचं मुस्लिम मराठी युतीचं कारस्थान मुंबईकर यशस्वी होऊ देणार नाही, किरीट सोमय्या यांची टीका। ठाकरेंच्या सेनेतून भाजपात गेलेल्या सुधाकर बडगुजर यांची भाजपात खेळी। विद्यमान आमदार सीमा हिरेंच्या समर्थकांना डावलत सुधाकर बडगुजरांनी आपल्याच घरात मिळवलेल्या 3 उमेदवार आहेत। सुधाकर बडगुजर स्वतः, त्यांचा मुलगा दीपक बडगुजर आणि पत्नी हर्षा बडगुजर यांना भाजपकडून उमेदवारी। मालेगावात इस्लाम पक्षाचे मुनिराज शेख फकीर मोहम्मद यांची बिनविरोध निवड। समोरच्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्यानं इस्लाम पक्षाच्या उमेदवाराचा विजय झालाय। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उशीर। मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मध्ये यंदा कमळ धनुष्यबाण दिसणार नाही। एबी फॉर्म दिल्यानंतरही उमेदवारी अर्ज दाखल नाही। मुंबईचा आसपासचा परिसर कधीही भाषावाद सहन करत नाही। कृपाशंकर सिंह काही बोलत असतील तर तो त्यांच्या पक्षाचा दावा आहे, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मुंबई सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात 99% विकास निधी, विरोधकांना 1% निधी नाही। इंग्रजी दैनिकाची माहिती। फेब्रुवारी 2023 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान मुंबई विकास कामांसाठी मिळालेला निधी सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात वितरित। सत्ताधाऱ्यांना निधी द्यायचा आणि विरोधकांना द्यायचा नाही, हे विकासाची दुसरी व्याख्या आहे। विरोधकांना दुश्मन समजून वागणूक देणं दुर्भाग्याची गोष्ट आहे। विरोधकांना दिल्या जाणाऱ्या निधीवरून विजय वडेट्टीवारांची टीका। लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युती व्यतिरिक्त पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि एमआयएम कडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील पर्यटक कोकणात दाखल। मालवणमधील तारकर्ली, देवबाग, तोंडवळी येथे पर्यटकांची सर्वाधिक पसंती। समुद्रातील साहसी खेळांचा आनंद पर्यटक लुटताना पाहायला मिळतात। मटण प्रेमी असलेल्या कोल्हापूरवासियांची मासे खरेदी करण्यासाठी गर्दी। वर्षाच्या शेवटच्या दिवशी मांसाहारावर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकरांची मच्छी मार्केटमध्ये गर्दी। TV9 मराठीचे पत्रकार शीतलकुमार मोटे यांना गंगाई बाबाजी राज्यस्तरीय पुरस्कार राष्ट्रीय येथे प्रदान। अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानाचे कव्हरेज करून शेतकऱ्यांना त्यांच्या व्यथा मांडल्याने पुरस्कारासाठी मोटेंची निवड। वर्ध्यातील भिडी ते पुलगाव रस्त्यावरील नाल्यालगत रस्त्याच्या कडा खचल्याने अपघाताचा धोका। ऐन वळणावर कडा खचल्याने दुर्घटनेची शक्यता। खचलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी। लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची चोरीच्या घटनांसह अवैध धंद्यांवर कारवाई। 12,63 लाखांचा मुद्देमाल जप्त। कारवाईत वेगवेगळ्या गुन्ह्यांचा समावेश। नंदुरबार जिल्ह्यात मकर संक्रांतीपूर्वी पोलीस ॲक्शन मोडवर। नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांना 50,000ची कारवाई त्यांच्यावर केली जाईल, पोलिसांचा इशारा। दिव्यांग महिलेला सरकारी कागदपत्रात मयत दाखवून जमीन लाटली। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील प्रकार। दिव्यांग महिला अविदा सरडे यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे ही तक्रार। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यात धान खरेदी केंद्रातील घोटाळा उघडकीस। बोनस घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय, जबाबदारी कोणाची? प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। गहिनीनाथ गडाच्या रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी अशोक पोकळे यांच्या उपोषणाला सुरुवात। वामनभाऊंच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी लाखो भाविक येणार आहेत। बीडच्या परळी तालुक्यात शेतकऱ्यांसाठी दिलासा। सीसीआय मार्फत सोयाबीन, मूग, उडीद खरेदीस मुदतवाढ मिळाली। खरेदी प्रक्रियेसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढवली। गोंदियासह नागपुरात थंडीची लाट। गोंदिया जिल्ह्याचे तापमान 8.6 अंशावर, किमान तापमान सुद्धा 27.2 अंशावर। विदर्भात गोंदिया सर्वात जास्त थंड। नववर्षात सुद्धा राहणार थंडीची लाट। बुलढाण्याच्या पूर्णा नदीतून रेतीची अवैध वाहतूक करणारा टिपर तहसीलदारांच्या पथकाकडून जप्त। मलकापूर रोडवर बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या पथकाची ही कारवाई। टिपर मालकाविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार।